पुणे महापालिकेचंही मतदान शांततेत आणि सुरळीत पार पडावं यासाठी प्रशासनानं काय तयारी केली आहे आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी अमोल कविटकर यांनी। प्रचाराच्या तोफा थंडवल्यानंतर आता प्रत्यक्ष मतदानाची तयारी सुद्धा अंतिम टप्प्यात आहेत। आता आपण गणेश कला क्रीडा मंचामध्ये आहोत आणि या ठिकाणी वोटिंग मशीन आणि बाकी साहित्य जे आहे ते अधिकाऱ्यांना वाटण्याचं काम सुरू आहे। इतकंच नाही तर वेगवेगळ्या सूचना ज्या आहेत त्या निवडणूक अधिकाऱ्यांकडून कर्मचाऱ्यांना दिल्या गेलेल्या आहेत। वोटिंग मशीन आज ताब्यात दिल्यानंतर उद्या सकाळी बरोबर 7 वाजता मतदानाला सुरुवात होईल। इतकंच नाही तर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये आणि गोंधळ उडू नये यासाठी वेगवेगळ्या सूचना ज्या आहेत त्या आधीच कर्मचाऱ्यांना दिलेल्या पाहायला मिळत आहेत। विशेषतः गेल्या वेळेस म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या वेळेस मतदार याद्यांचा गोंधळ उडालेला होता, काही ठिकाणी मशीन्स बंद पडलेली होती। अशा वेळी परिस्थिती जर आली तर नेमकं कसं वातावरण हाताळायचं याच्या पण सूचना ज्या आहेत त्या कर्मचाऱ्यांना दिल्या गेलेल्या आहेत। महत्त्वाची बाब म्हणजे पुण्यामध्ये जवळपास 4000 पेक्षा मतदान केंद्र आहेत आणि 162 जागांसाठी 1090 इतके उमेदवार रिंगणामध्ये आहेत। त्यामुळं पुरेपूर खबरदारी आणि पुरेपूर काळजी जी आहे ती निवडणूक आयोगाच्या वतीनं घेण्यात आलेली आहे। मात्र 2 दिवसांपूर्वी मतदार याद्यातल्या अनुक्रमांक चुकल्यामुळे गोंधळ निर्माण झालेला होता आणि हा गोंधळ मिटवण्याचं 2 दिवसात आव्हान जे आहे ते निवडणूक आयोगासमोर होतं। त्यामुळे आता त्याचा नेमका प्रॉब्लेम काय समोर येतोय का, निवडणूक याद्यांचा घोळ काय समोर येतोय का हे पाहणं औत्सुक्याचं असेल। मात्र निवडणूक आयोगानं तयारी पूर्ण केली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अमोल धर्माधिकारी अमोल कविटकर, जय महाराष्ट्र, पुणे।